हे काय झालं? कारण माझ्या महादेवाने तारकासुराचा वध व्हावा या उद्देशाने लग्न केलं. कारण शिवजीच्या पुत्राच्या हातूनच माझा वध व्हावा ही कमी करा, अशी अपेक्षा त्या ठिकाणी तारकासुराने व्यक्त केली होती. ऐका मातांनो, ऐका. शिवजी विवाह झालात आणि विवाह झाल्यानंतर माता पार्वती सोबत ज्या वेळेला विहार करतायत, इकडे देवता चिंतेत पडलेत, शिवजी सर्व विहार करतायत. पण सर्वत्र विहार करत असताना इकडे मात्र त्या ठिकाणी तारकासूर उन्मत्त झालेले आहेत. सर्व देवी देवतांना त्रास देतोय, काय करावं. आणि म्हणून सर्वचे सर्व देवता हे शिवजीच्या जवळ गेलेत आणि शिवजीला विनंती केली, प्रभू तुम्ही विहारामध्ये, तुम्ही संसारामध्ये गुंग आहात, धुंद आहात, पण तिकडे तारकासूर मात्र उन्मत्त झालाय. त्यांनी सर्व देवी देवतांना त्या ठिकाणी त्रासून सोडलायत. काहीतरी करा, काहीतरी करा असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी झालं असं. सर्व देवी देवता बोलत होते तेवढ्यात शिवजीचं तेज स्खलित झालं. आणि शिवजीचं तेज जसं स्खलित झालं ना, त्या सर्व देवतांनी पाहिलं की शिवजीचं स्तेज स्खलित होतंय. आणि ते स्तेज वाया जाता कामा नये, कारण ते अमोघ आहे, प्रखर आहे. आणि या उद्देशाने तिथं जे काही देवी देवता उपस्थित होते त्यातील त्यांनी अग्नीला विनंती केली, अग्नी शिवजीचं जे स्तेज, जे वीर्य स्खलित होतंय त्याला तू प्राशन कर, ग्रहण कर. आणि म्हणून अग्नी त्या ठिकाणी गेलात आणि शिवजीचं ते स्तेज वीर्य आपल्यात ग्रहण करण्याचा प्रयत्न केलात. पण ते शिवजीचं स्तेज इतकं अमोघ होतं, इतकं प्रगोप होतं, इतकं तेजोमय होतं की ते तेज अग्नी त्या ठिकाणी पारव्याच्या रूपाने, कपोत पक्षाच्या रूपाने प्राशन करायला गेलात. आणि ते प्राशन केलं, त्याच्या शरीरामध्ये दाह व्हायला लागला. त्याला ते सहन न झाल्यामुळे तो तेजाने तरमळतोय. तेवढ्यात माता पार्वती तिथं उपस्थित झाल्या आणि माता पार्वती येताबरोबर त्यांच्या सगळ्यांवर रागावलीत. माता पार्वती म्हटल्यात की माझ्या अधिकाराचं ते तेज होतं ते तुम्ही वाया घालवलं, तुम्ही त्याचा वापर केलात. कपटी देवतांनो, मी तुम्हाला शाप देते आहे, एकाही देवतेला पुत्र होणार नाही. आणि अग्नीने ग्रहण केलं. आणि मग अग्नीने ग्रहण केल्यामुळे माता पार्वतीने शाप दिलात, माझ्या पुत्राचा अधिकार, मी मातृत्वाचा अधिकार तू घेतलात. जा म्हटले, तुझ्या अग्नी, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. माता पार्वतीने शाप दिलात. पण इकडे मात्र अग्नी जे पारव्याच्या रूपाने ते शिवजीचं वीर्य प्राशन केलं होतं त्याला ते सहन होत नव्हतं. म्हणून त्यांनी उलटी केली. कथा ऐका, त्याने ती उलटी केली. ते दाहकता कमी झाली नाही. तो लगेच त्या ठिकाणी गंगेवर गेला आणि गंगेवर गेल्यामुळे त्याने ते तेज गंगेत टाकलं. गंगेत टाकल्यानंतर तिथं झालं असं, 6 कृतिका हे गंगेचं स्नान करण्याकरता आल्या. आणि 6 कृतिका गंगेचं स्नान करण्यासाठी आल्यानंतर ते ज्या वेळेला स्नान करत होते ते पारव्याने म्हणजे अग्नीने टाकलेलं तेज वीर्य ते 6 कृतिकांच्या उदरात शिरलं. आणि त्या कृतिका बाहेर आल्यानंतर त्यांना गर्भधारणेसारखं व्हायला लागलं, वाटायला लागलं. पण त्या दुःखित झाल्यात, त्या भ्यायला लागल्यात की आपल्या पतीला जर माहिती पडलं आपण गर्भधारण कसा झाला तर कसं व्हावं. म्हणून त्या कृतिका घाबरल्यात. आणि त्या घाबरल्यानंतर त्यांनी ते हिमालयाच्या जवळ सरकांड्याच्या वनामध्ये तो गर्भपात करून टाकला, तो गर्भ टाकून दिला. आणि तो गर्भ तिथं टाकून दिल्यानंतर त्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 6 कृतिका ह्या घरी गेल्यात. आणि घरी गेल्यानंतर इकडे मात्र सरकांड्याच्या वनात त्यांनी जे तेज वीर्य टाकलं, गर्भ टाकला,
ते 6 गर्भ एकत्र झालेत, एकत्र झालेत आणि एकत्र झाल्यानंतर त्या तेजापासून एक बालक तयार झाला. एक बालक तयार झाला. याला आताच्या भाषेमध्ये टेस्ट टू बेबी टेस्ट टू बेबीज ना, हा, ते म्हणतात. आणि मग त्याच्यापासून एक बालक तयार झाला. पण ह्या 6 कृतिका घरी गेल्यात. या 6 कृतिका घरी गेल्यानंतर आराम करत होत्या, पण त्यांना काही त्या ठिकाणी बद्रिका आश्रमामध्ये झोप लागेना. त्यांना एक विचार केला, जरी आपला पती संग नसताना आपल्याला गर्भधारणा राहिलीत, आपण त्या गर्भाला सोडलं, काही का असेत ना, तो गर्भ माझा आहे, म्हणजे ती मुलं आमची आहेत. आणि त्या 6ही कृतिकांचं प्रेम त्या मुलांविषयी जागृत झालं आणि त्या पुन्हा त्या मुलांना घेण्यासाठी आल्यात. पण त्या मुलांना घेण्यासाठी ज्या वेळेला आल्यात, तिथं ते मुलं शोधायला लागले, दिसत नव्हते. पण त्या सरकांड्याच्या वनात एक मुलगा रडताना आवाज आला. आणि रडताना जसा आवाज आला, त्यांनी लगेच त्या मुलाला घेतलं आणि आपल्या आश्रमामध्ये नेलं. आपल्या आश्रमामध्ये त्या मुलाला नेल्यानंतर त्या मुलाचा त्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 6ही कृतिका आपला मुलगा म्हणून सांभाळ करायला लागले. पण आपला मुलगा म्हणून सांभाळायला लागले असताना त्या मुलासाठी त्यांची भांडणं व्हायला लागले. ती म्हणायची मी सांभाळते, ती म्हणायची मी दुग्धपान करते, ती म्हणायची मी स्तनपान करते. काय करावं? मग ते जे बाळ 6 गर्भापासून एक झालं होतं, त्या मुलाला 6 क्षीर तयार झाले. आणि 6 क्षीर तयार झाल्यानंतर त्या 6ही मुखांचं त्या ठिकाणी या 6 कृतिका लाळ करायला लागल्यात. पण हा 6 कृतिकांचा पुत्र म्हणून त्याचं नामकरण केलं कार्तिकेय. पण त्याला 6 मुख होते म्हणून त्याला षडानंद म्हणायला लागले. आणि षडानंद, कार्तिकेय, स्कंद, कुमार अशा नाव त्यांचे ठेवलेत. पण इकडे मात्र माता पार्वती शिवजीला म्हणायला लागली, शिवजी, मला माझा अधिकार जर मिळाला नाही, मला माझा जर पुत्र मिळाला नाही, तर मी या सृष्टीचा नायनाट करून टाकेल. आणि म्हणून शिवजींनी रुद्रगणांना पाठवलं आणि विचारायला लावलं. सांगा म्हटले, शोध लावून आणत, मुलगा कुठं आहे, मूल कुठं आहे, ते तेजाचं काय झालं. म्हणून आधी अग्नीला विचारलं, कुठं टाकलं वीर्य तेज, त्यांनी सांगितलं गंगेत. गंगेला विचारलं, ते सांगितलेत हिमालयामध्ये सरकांड्याच्या वनात. सरकांड्याच्या वनामध्ये ज्या वेळेला तपास केला तेव्हा समजलं 6 कृतिकांना त्या ठिकाणी गर्भधारणा झाली होती. आणि मग ते 6 कृतिकांच्या जवळ आले आणि 6 कृतिकांना सर्व वृत्तांत सांगितला की हे पुत्र, हे बाळ तुमचं नसून हे माता पार्वतीचं आणि शिवजीचं पुत्र आहे. हे सांगितल्यानंतर पहिल्या वेळेला तर ते नकार देतात, कारण कोण्या मायला वाटतं की आपण त्या मुलाला कोणी म्हणेल त्यांना देऊन द्यावं. हा, तुम्ही एक फिल्म पाहिलं असेल, जिस देश में गंगा रहता है, नाही का, त्याच्यात ते सांभाळणारी आई काही दिवस त्या मुलाला सांभाळ करते, तर ते त्या मुलाला द्यायला तयार होत नाही. एका फिल्म मध्ये, एका पिक्चर मध्ये जर ही व्यवस्था असेल तर हे तर खऱ्या अर्थाने होतं. पण त्यांना सांगितलं की तुमचं मुलं जे आहे ते धर्म कार्याच्या हेतूने निर्माण केले. मग मात्र त्यांनी होकार दिला. इकडे षडानंदजीला, कार्तिकेयला नंदीजी आणि रुद्रगण सोबत घेऊन जातात. आनंदित होतात की मी शिवपुत्र आहे म्हणून. जसे कार्तिकेय स्वामी आले, आल्याबरोबर त्यांना सर्व देवतांचं सेनापती पद मिळालं. सेनापती पद मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्येक देवतांनी त्यांना आशीष दिला आणि तारकासुराचा वध करण्यासाठी पाठवून दिलं. तारकासुराच्या सोबत युद्ध करण्यासाठी ज्या वेळेला पाठवलं, महाभयंकर असं वध युद्ध त्या ठिकाणी कार्तिकेय स्वामीचं आणि तारकासुराचं झालं. पण त्या वधामध्ये त्या ठिकाणी तारकासुराला माझ्या कार्तिकेय स्वामींनी एका शस्त्रामध्ये वध करून टाकला. त्याचा वध केल्याबरोबर संपूर्ण सृष्टीमध्ये माझ्या कार्तिकेय स्वामीचा जय जयकार व्हायला लागला. बोलिये कार्तिक स्वामी महाराज की, कार्तिक स्वामी महाराज की, कार्तिक स्वामी महाराज की.
कार्तिकेय स्वामीचा त्या ठिकाणी जे जे कार झालात, उद्धार झालात आणि मग मात्र आपल्या मुलाला आणून इथं प्रेम द्यायला लागलेत. पण प्रेम देत असताना इकडे कार्तिकेय स्वामी हे देवाचे सेनापती असल्यामुळे आपल्या घरी वेळ देऊ शकत नव्हते. परिणामी विठ्ठलराव, विठ्ठल भाऊ, विठ्ठल भाऊ, जया आणि विजया माता पार्वतीला पाठवा. शिवनाम जपो, शिवनाम जपो, शिवनाम बिना उद्धार नहीं. शिवनाम जपो, शिवनाम जपो, शिवनाम बिना उद्धार नहीं. शिवनाम बिना भव पार नहीं. शिवनाम बिना भव पार नहीं. शिवनाम बिना जप करा, जप. शिवनाम जपो, शिवनाम जपो, शिवनाम बिना उद्धार नहीं. शिवनाम जपो, शिवनाम जपो, शिवनाम जना उद्धार नहीं. भोलेनाथ बिना भव पार नहीं. भोलेनाथ बिना भव पार नहीं. सोमनाथ बिना उद्धार नहीं. शिवनाम जपो, शिवनाम जपो, शिवनाम बिना उद्धार नहीं. शिवनाम जपो, शिवनाम जपो, शिवनाम बिना उद्धार नहीं. शिवनाम बिना उद्धार नहीं. शिवनाम बिना उद्धार नहीं. एकदा ऐका, कथा ऐका. माता पार्वती आपल्या कैलासामध्ये निवांत फिरत होत्या. आणि हे निवांत फिरत असताना माता पार्वतीच्या दोन दासी, ज्यांचं नाव जया आणि विजया आहेत, त्या दोन्हीही दासी माता पार्वतीच्या जवळ गेल्यात आणि माता पार्वतीला म्हणायला लागल्यात, आई साहेब, आपण आपल्या महलामध्ये निवांत असतात, एकट्या असतात. आपल्याला असं वाटत नाही की आपल्याला एखादा संरक्षक कोणीतरी असला पाहिजे. त्यावेळेला पार्वती म्हटली, काय गरज आहे मला त्या संरक्षकाची, काय करणार तुम्ही? त्यावेळेला त्या जया आणि विजया माता पार्वतीला म्हणायला लागल्यात, आई साहेब, एकदा नाही का तुम्ही स्नान करत होत्यात आणि शिवजी अचानक आपल्या महलामध्ये आलात? त्यावेळेला पार्वती मैया म्हटलीत, हा अगदी बरोबर बोलताय तुम्ही, मग काय केलं पाहिजे? त्यावेळेला जया आणि विजया म्हटलेत, असं करा ना, एखादा आपल्यासाठी संरक्षक म्हणून शूर मुलगा निर्माण का करत नाही? त्यावेळेला माता पार्वतीने होकार दिलात आणि माता पार्वती स्नानासाठी बसल्यात. स्नानासाठी बसल्यात आणि स्नान करत असताना आपल्या अंगाचा ज्या वेळेला मळ काढत होत्यात, त्यांनी एक विचार केला, आपण का म्हणून त्या ठिकाणी, का म्हणून एखादा मातीपासूनच पुत्र निर्माण करू नये? म्हणून माझ्या माता पार्वतीने
ज्या वेळेला एक मातीच्या पासून पुत्र निर्माण, मातीचा मुखवटा तयार केला, पुत्र निर्माण करायला लागली. आता पुत्र निर्माण करायला लागल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांनी मूर्ती तयार झाल्यानंतर भगवंताचं, देवाचं आवाहन केलं आणि आवाहन जसं केलं त्याच्यावर त्या ठिकाणी आहुती सोडली. आहुती सोडता बरोबर त्यापासून एक पुत्र तयार झालात, निर्माण झालात. तो पुत्र त्या ठिकाणी माता पार्वतीला दिसता बरोबर माता पार्वतीला अतिहर्ष झालात. माता पार्वती उठून उभं राहिल्यात, आपल्या मुलाला उभं केलं, त्याच्या गालावरून न्याहाळायला लागलेत आणि माझा पुत्र मी निर्माण केलात याचा हर्ष माता पार्वतीला झालात. मुलाने अभिवादन केलं, आईला नमस्कार केलात आणि आईला म्हटलेत, आई सांग म्हटलेत मला कशासाठी निर्माण केलं, मला कशासाठी निर्माण केल्याबरोबर माता पार्वती सांगायला लागली, बाळा माझं संरक्षक म्हणून तुला या ठिकाणी माझा रक्षण करायचं आहे ही विनंती करता बरोबर त्या ठिकाणी गणपती बाप्पा म्हटलेत, आई आजपासून ते कुमार बोलायला लागलेत, पुत्र मी तुझं सर्व सांभाळ करायला तयार आहे. आणि म्हणून ते मूल आता दरवाजावर सेवा द्यायला लागलात आणि माता पार्वती निवांत त्या ठिकाणी आपल्या शयन कक्षेमध्ये विहार करते. आणि शयन कक्षामध्ये विहार करत असताना आता मात्र गणपती बाप्पा दरवाजाच्या जवळ आईचं रक्षणासाठी झळपळ करायला लागलेत आणि रक्षणासाठी सांभाळ करत असताना तिकडे झालं असत, शिवजीने काहीतरी काम आहेत म्हणून या उद्देशाने नंदिकेश्वराला सांगितलं, नंदीला सांगितलं, नंदी जा आणि मातेच्या कक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी हे काम करून ये. कार्याच्या उद्देशाने नंदिकेश्वर हे माता भवानीच्या, माता पार्वतीच्या आसनाकडे, शयन कक्षेकडे यायला लागलेत. ज्या वेळेला शयन कक्षाच्या जवळ आले त्यावेळेला गणपती बाप्पांनी त्यांना सांगितले, ए कहा जा रहे हे हो. गणपती बाप्पाने जसं रोखलं, नंदी म्हटले, ए मला थांबवणारे तुम्ही कोण. त्यावेळेला गणपती बाप्पा म्हटले, मी कोण आहे याच्याशी मतलब नाही, तू आत कसा येतोय सांग. आत कसा येतो काय म्हटल्याबरोबर नंदी म्हटला, ए बाबा तू कोण आहे मला माहित नाही, पण मी शिवजीच्या कार्यासाठी यायला लागलोय, चाल म्हटले माझ्या बाजूला होत. त्यावेळेला गणपती बाप्पा म्हटले, पुढे जर पाऊल टाकलात तर लक्षात ठेव, लक्षात ठेव. नंदिकेश्वर म्हटलेत, आता माझ्यासोबत वाद घालायला, तुमच्यासोबत वाद घालायला मला वेळ नाही, मला पटकन माता पार्वती चोळ जायचं आहे. पण गणपती बाप्पा मात्र त्यांचं काही ऐकत नाही आणि न ऐकल्यामुळे गणपती बाप्पा एक त्याच्यावर ठोसा मारतात. गणपती बाप्पाने जसं त्यांना ठोसा मारायला सुरुवात केली, एक लात जशी त्या ठिकाणी गणपती बाप्पाने मारली, तसेच नंदी बाबा धावतच त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं आता आपण या मुलाला विजय मिळवू शकत नाही, म्हणून ते निरोप सांगण्यासाठी पुन्हा शिवजीच्याकडे जायला लागलेत. अरे जाय रे नंदी. आणि ज्या वेळेला ते गणपती बाप्पा पुन्हा संरक्षण करताय, पुन्हा आईचा सांभाळ करताय आणि हा सर्व सांभाळ करत असताना तिकडे मात्र नंदी शिवजीपर्यंत पोहोचले. शिवजी म्हणायला लागलेत, नंदी तुम्ही आल्यात. त्यावेळेला नंदी म्हटलेत, महाराज मी गेलो होतो, पण तिकडे कोणीतरी बालक आहे, त्या बालकाने मला मागे डावलून दिलं. शिवजी म्हटलेत, कोण बालक असावा तो. ते म्हटले, मला माहिती नाही, पण तो प्रखर बालक आहे, तो आत प्रवेश करू देत नाही. शिवजी म्हटलेत, असा कोण प्रखर असेल माझ्यापेक्षा की तो मला प्रवेश करू देत नाही. शिवजी कोण आहे म्हणून रागाच्या भरामध्ये आपल्या माता
पार्वतीच्या शयन कक्षाकडे यायला लागलेत. शिवजी दरवाजाजवळ येतावर गणपती बाप्पा त्यांच्या पुढे गेले. ए रुक जा, थांबा म्हटले. कोण आहात तुम्ही? शिवजी म्हणतात, मला अडवणारा तू कोण हे आधी सांग. शिवजीला गणपती बाप्पा म्हटले, इथं आत कसे काय चाललेत? आत कसे काय जात आहे? त्यावेळेला शिवजी म्हटले, ए बाबा, मला अडवणारा तू कोण? त्यावेळेला म्हटलेत, मी माता पार्वतीचा दास आहे. मी कोण आहे याला महत्व नाही. मी तुला आत माता पार्वतीकडे जाऊ देणार नाही. शिवजी म्हटले, बऱ्या बोलाने मला आत जाऊ दे, नाहीतर तुला मी इथंच तुझा वध करून टाकेल. पण त्या ठिकाणी गणपती बाप्पा म्हटलं, मी मरण पत्करेल पण तुम्हाला आत जाऊ देणार नाही. माझ्या शिवजीला महाभयंकर असा राग आला आणि राग येताबरोबर दोघांचं भयंकर असं युद्ध सुरू झालं. योगांचं भयंकर युद्ध चालू आहे. त्या ठिकाणी कधी तलवार मारतायत, कधी त्या ठिकाणी गणपती बाप्पाला जसं त्यांनी त्रिशूळाने वार केला गणपती बाप्पाच्या अंगावर, तसेच गणपती बाप्पा खाली पडलेत, जमीनदोस्त झाले. आणि जमीनदोस्त झाल्याबरोबर त्यांचं मुख त्या ठिकाणी तुटून पडलं. पण गणपती बाप्पाचं मुख जसं तुटून पडलं तसंच माता पार्वतीच्या कानावर विषय गेलात. आणि माता पार्वतीच्या कानावर, तुम्ही सगळे उठून उभे राहिलेत, मागच्या इले काहीच दिसत नाहीये. सगळा गोंधळ करून टाकला. माता पार्वतीच्या कानावर जसा विषय गेला, माता पार्वती तशाच त्या ठिकाणी त्या मुलाच्या जवळ करून रुदन करायला लागलेत. काय झालं माझ्या मुलाला विचार करायला लागलेत. तसेच शिवजीच्या पाशी उठून उभ्या झाल्यात, शिवजीच्या जवळ गेलेत. आणि शिवजीच्या जवळ गेल्यानंतर माता पार्वती शिवजीला म्हणायला लागलेत, कोण्या अधिकाराने तुम्ही माझ्या मुलाला मारलत? कसं काय मारलत? माता भवानीचा राग पाहिल्यानंतर शिवजी पार्वतीला म्हणायला लागलेत, पार्वती, हे तू निर्माण केलेलं बाळ आहे, हे मला माहिती नव्हतं. मला माहिती नव्हतं. मी रागाच्या भरामध्ये त्या मुलाला मारलं. पार्वती, माफ कर. माता पार्वती म्हटल्यात, माफ नाही प्रभू, मला माझं पुत्र जीवित पाहिजे, मला माझा पुत्र जिवंत पाहिजे. काहीही करा पण माझा पुत्र मला जिवंत मिळाला पाहिजे, नाही तर मी संपूर्ण सृष्टीचा नाश करून टाकेल. हे शब्द ज्या वेळेला माता पार्वतीने उच्चारलेत ना, शिवजी म्हटले, तुझा राग शांत कर, मी तुला पुत्र द्यायला तयार आहे. शिवजी स्वतः त्या ठिकाणी अरण्यामध्ये नंदीच्या सहाय्याने दिसेल तो पुत्र आणण्यासाठी, दिसेल ते प्राणी पाहण्यासाठी, शोधण्यासाठी जायला लागलेत. आणि अरण्यामध्ये एखादा प्राणी मिळतोत का? नंदीला सांगितलं, जा अरण्यामध्ये गेल्यानंतर जो प्राणी सगळ्यात आधी दिसेल त्या प्राण्याला त्या ठिकाणी त्याचं शीर घेऊन येत आणि त्या मुलाला लावून देत. अशी ज्या वेळेला शिवजीने सांगितलं, शिवजीचे जे काही रुद्रगण आहेत ते रुद्रगण अभयारण्यामध्ये गेलेत. आणि अभयारण्यामध्ये गेल्यानंतर तिकडे सगळ्यात पहिले हत्ती दिसलेत. आणि हत्ती दिसता बरोबर त्या रुद्रगणांनी त्या नंदीच्या त्या ठिकाणी नंदिकेश्वरांनी महाभयंकर असं युद्ध त्या ठिकाणी केलं. त्याचं मुख तो त्या ठिकाणी छाटलं आणि ते मुख छाटून त्या ठिकाणी त्या मुलाला लावण्यासाठी स्वतः घेऊन आले. आणि घेऊन आल्याबरोबर माझ्या शिवजीने त्या ठिकाणी ते त्या मुलाला गजाचं मुख लावलं. आणि गजाचं मुख जसं त्या मुलाला लावलं ना, त्या मुलाला गजाचं मुख लावायला लागलेत.
त्या मुलाला गजाचं मुख लावलं आणि गजाचं मुख लावता बरोबर त्या ठिकाणी त्या मुलाचं नामाधिकरण केलं, त्याला गजानन म्हणायला लागलेत आणि सर्व पुत्र त्या ठिकाणी गणपती, त्या ठिकाणी सर्व शिवजीचा आणि पार्वतीचा पुत्र म्हणून त्या ठिकाणी सर्व देवतांचा अधिपती म्हणून गणपती त्या ठिकाणी नाम उल्लेख करायला लागले आणि नाम उल्लेख करायला बरोबर जसं नामकरण केलं तसंच सगळी देवदेवतांनी त्या ठिकाणी त्यांचा जयघोष केला। बोलिये गणेश गणपती महाराज की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। जय हो। अद्भुत रूप है काया बारिक, महिमा बड़ी है दर्शन की। बिन मांगे पूरी हो जाए जो भी इच्छा हो मन की, जो भी इच्छा हो मन की, हो जो भी इच्छा हो मन की। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। अभी तुम्ही भजन करा। छोटी सी आशा लाया हूँ, छोटे से मन में दाता, छोटे से मन में दाता। मांगन सब आते हैं पहले, सच्चा भक्त है बाटा, सच्चा भक्त ही है बाटा। हो सच्चा भक्त ही है बाटा। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति। जय हो।
कसं झालं, आज गणपती बाप्पाचा जन्म झाला, मी आनंद देणार होतो, पण सर्वांच्या पुढे पूजा मांडलेली आहे, त्याच्यामुळे नाईलाज असतो तुम्हाला कोणाला उठवलं नाही. गणपती बाप्पाचा जन्म आपण बाकीच्या बर्थडेत किती कुदतो, आज तर आपल्या देवतेचा जन्म झाला कथेमध्ये. पण तो उर्वरित आनंद आज नाही भेटलात म्हणून काय झालं, उद्याची कथा आपल्याला बाकी आहे. उद्याच्या कथेमध्ये आपल्याला अर्धनारी नटेश्वराचं नृत्यासहित दर्शन घ्यायचंय. त्या ठिकाणी छान पद्धतीचं भरतनाट्यम त्या ठिकाणी सादर होईल. अशा पद्धतीचा छान आनंद आपल्याला उद्याच्या कथेमध्ये घ्यायचा आहे. उद्याची कथा ही खऱ्या अर्थाने सांगतेची कथा आहे. उद्या कथेचा शेवटचा दिवस आहे. मी पहिल्या दिवशी शब्द वापरला होता, पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी. जे नवीन आलेले आहेत ना ते म्हणतील, माय झाली काय कथा? हो झाली. उद्याला कथेचा आखरी शेवटचा दिवस आहे. खरंच आनंदाचे दिवस पटकन त्या ठिकाणी निघून जात असतात आणि म्हणून उद्याच्या कथेला सगळ्यांनी उपस्थित राहा. उद्या कथेची महाआरती होणार आहे. कथेमध्ये सगळ्यांची कथेमध्ये महाआरती त्या ठिकाणी महाआरती होणार आहे. शक्य असल्यास तुपाची वात आणायची उद्याला. सगळ्यांनी तुपाची वात आणायची आणि त्या पद्धतीने आपल्याला, म्हणजे त्याला फुल काय म्हणतात, त्याला फुलवात म्हणतात ना, हा फुलवात तुपाची आणायची आणि सपत्नीक शक्यतोवर सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन उद्याला आपल्याला कथेमध्ये महाआरती करायची आहे. महाआरती असं धर्मशास्त्र सांगतात. अनावधानाने एखाद्या वेळेला कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्ही जर 7 दिवस येऊ शकले नाहीत आणि शेवट म्हणजे 6 दिवस येऊ शकले नाही, पण तुम्ही जर शेवटच्या दिवशी कथेला आलात तर मग त्या ठिकाणी 7 दिवसाचं फलित प्राप्त होते. मग जे पहिल्या दिवसपासून आहेत ते म्हणतील, का रे नाग्या, आम्ही तर पहिल्या दिवसपासून आहे, आमचं काय? त्यांना फल अधिक प्रमाणात आहेच, काही विशेष नाही. उद्याला आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं, कारण शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहेत. उद्या त्या ठिकाणी कथेचा समारोप असणार आहे, त्यामुळे साहजिकच आपण 7 दिवसामध्ये नित्याने एक आस लावून बसत होतात. ग्रंथाचं दर्शन झालं पाहिजे, महाराजांचं दर्शन झालं पाहिजे, पण महाराज कथा होतारवर गाडीत बसे. तर उद्या तेही आपली आस पूर्ण होऊन जाईल. आपल्याला उद्या ग्रंथाचं दर्शन करता येईल. ग्रंथाच्या दर्शन करताना शक्यतोवर मी तर काही ह्या गोष्टी बोलत नाही, आधी भाऊची परमिशन घेतलीत म्हणूनच बोलून राहिलो. मी आता ग्रंथाची शपथ घेऊन सांगतो, मला जर तुम्हाला लुटायचं असतं ना, छाती ठोकपणे सांगतो, मला जर तुम्हाला लुटायचं असतं तेवढी धमक आहे. मी जर या बाबांना सांगतो, भाऊ तुमच्यावर हा दोष आहे, हे पूजा करावी लागते, तुम्ही 500-1000 रुपये मला सहज रोज काढून दिले असते. पण मला तुम्हाला लुटायचं नाहीये. मला खऱ्या अर्थाने परमार्थ टिकवायचा आहे. मला 2 दिवसात बंद करायचं नाहीये. त्याच्यामुळं मी या 7 दिवसात तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं असेल, मी कधीच तुम्हाला कोण्या दिवशी काही आणा म्हटलं नाहीत. कथेमध्ये कोणी सांगतं धान्य आणा, कोणी म्हणते नारळ आणा, कोणी म्हणतो काही म्हणत. मी खरंच आजपर्यंत मागणी केली नाही, पण हक्काचं आहेत म्हणून सांगतोय. आपण 7 दिवस कथा श्रवण करत होतात, ती कथा तशा पद्धतीने श्रवण करूनही त्याचं फल मिळत नाही. म्हणून उद्याला येताना 7 दिवसात तसं काही तुम्हाला कोणी त्रास दिला नाही, ना वर्गणीचा ना कशाचा. पण उद्याला जर समजा तुम्ही या ठिकाणी येत असाल तर येत असताना ग्रंथपूजन म्हणून यथाविध आपली यथाशक्तीत खऱ्या अर्थाने आपली कुवत आपल्याला शोभेल अशा पद्धतीचं दान त्या ठिकाणी तुम्ही ग्रंथावर देऊ शकाल. ग्रंथावर दिलेल्या दानाचं तू काय करतोत ना घ्या, हे जर तुम्हाला प्रूफ लागत असेल, खऱ्या अर्थाने मी संसारिक आहे, मलाही प्रपंच आहे, मुलं आहे, बाळ आहे, मी त्यांच्यासाठी तर खर्च करतो भाग वेगळा, पण मी हा मिळालेला पैसा आम्ही आदिवासी भागामध्ये जे काही धर्म कार्याचे कामं चालतात त्या ठिकाणी हे पैसा त्यातला पूर्ण नाही, खरं बोललेलं बरं, पण त्यातला 1/10 हिस्सा आपण धर्म कार्यासाठी लावतो. गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न संजय महाराज पासपूर बाबा यांच्या समवेत बऱ्याच मंदिराला दक्षिणा देण्याचा योग आला. बऱ्याच ठिकाणी आदिवासीमध्ये काय तर धर्म परिवर्तनाचे काही कार्य चालतात, तर त्याही ठिकाणी आपण अशी काही मदत करून त्या ठिकाणी त्यातून सुटका करण्याचे काम असे करत असतो. अशी अनेक कामं याच्यातून होत असतात. म्हणून तुम्ही दिलेलं दान काही वायाला जाणार नाही आणि मी काही लाखो रुपये मागत नाहीये. म्हणून आपली अपेक्षा असेल त्या पद्धतीने यथाशक्ती आपण उद्याला येत असताना ग्रंथपूजन आणि महाआरतीसाठी उपस्थित राहावं. छोटंसं भजन होईल आणि भजन झाल्यानंतर या ठिकाणी आरती होईल. आरतीसाठी सगळ्यांनी
उभं राहायचंय, पण उभं राहत असताना अगरबत्ती किंवा दिव्यामुळे खालच्या सतरंजीला चादरला त्या ठिकाणी कोणाच्या पदरला धक्का लागणार नाही याची खबर